आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. हाय हॅलो नमस्ते. आणि आम्हाला सगळं काही समजते. म्हणजे सगळ्यात आधी मी काय म्हणालो? हाय हॅलो नमस्ते. मग तू पण तसंच काहीतरी बोलायला पाहिजे ना. नमस्कार. ठीक आहे नमस्कार. कशी आहेस तू? मला काय झालंय? नाही तुला काही झालं नाही. तुझ्या काळजीपोटी बोललो ना मी. तुला काही झालं नाही तू निदान मी बरी आहे असं तरी म्हण ना. त्याने काय होईल? नाही नाही बाकी काही नाही. पण मला जरा बरं वाटेल ना. ठीक आहे मी बरी आहे. आता मला पण जरा बरं वाटलं ना. आता आपण माझ्या दुसऱ्या महत्वाच्या लाईनकडे वळूया. आम्हाला सगळं काही समजते. तू आमच्या घरी राहतेस हे तुझ्या घरच्यांना माहिती आहे ना. असं का विचारताय तुम्ही? नाही म्हणजे कसं आहे ना श्रुतिका, ताकाला जाऊन भांडं लपवणं मला तरी आवडत नाही. म्हणजे हे कसं होतं, आपण गाडी घेऊन पेट्रोल पंपावर जायचं आणि मला पेट्रोलच नको असं म्हणायचं. याला काय अर्थ आहे का? तुम्ही मुद्द्याचं बोला ना. मुद्द्याचं. खरं तर तू याआधी मैत्रीचा काटा काढायला पाहत होती. त्या रावसाहेबाच्या मदतीनं जे जे काही करता येईल ते सगळं तू केलं. अगदी त्या मैत्रीला आणि तिच्या मुलीला घराबाहेर काढण्यापर्यंत तुझी मजल गेली. आणि आज त्याच मैत्रीच्या घरी तिची मैत्रीण बनून राहते. आणि ती कशी? तर अगदी जीवा भावाची मैत्रीण. तुम्हाला नेमकं काय म्हणायचंय? तू खरंच सुधारलीस की अजून काही वेगळा प्लॅन घेऊन आलीस? नाही म्हणजे कसं, बाहेरून नीट वार करता येत नाही ना, म्हणून घरीच राहायचं आणि योग्य वेळ आली की जवळून वार करायचा. असा काही प्लॅन नाही ना तुझा? झालं तुमचं बोलून की अजून काही शिल्लक आहे? नाही नाही श्रुतिका, माझं झालं बोलून. आता तू बोल ना काही. कसं आहे ना मामा, तुम्ही नुसते मामा नसून विचारांनी शकुनी मामांच्या जवळपास जाणारे आहात. म्हणून तुम्हाला महाभारतातलं उदाहरण देऊनच समजावते. एक दिवस काय झालं, श्रीकृष्णांनी धर्मराजाला सांगितलं, या जगात जर कोणी वाईट असेल तर त्याला माझ्या समोर घेऊन ये. धर्मराजा निघाले, अख्खं जग फिरले आणि श्रीकृष्णांना येऊन म्हणाले, देवा या जगात तर कोणीच वाईट नाहीये, त्यामुळे मी तुमच्या समोर कोणालाच घेऊन येऊ शकलो नाही. हेच काम त्यांनी दुर्योधनाला सांगितलं. तोही निघाला, अख्खं जग फिरला आणि श्रीकृष्णांना येऊन म्हणाला, देवा या जगात सगळेच वाईट आहेत, त्यामुळे मी तुमच्या समोर कोणाला घेऊन येऊ हेच मला कळलं नाही. मामा तुमच्या बाबतीत ना असंच आहे. तू असं कोड्यात बोलून माझी आधीच चढलेली उतरू नको बरं. हा मी तुला स्पष्ट सांगितलं ना, मग आता तू सुद्धा मला स्पष्ट स्पष्ट सांग बरं. ठीक आहे मी तुम्हाला स्पष्टच सांगते. हे बघा, मी या घरात राहायच्या उद्देशाने आले नव्हते. मैत्रीची माफी मागून मी इथून निघून जाणार होते. पण ऐन वेळेला राघवेंद्र सरांनी मी इथे राहावं असा कौल दिला आणि मैत्रीने आग्रह केला, म्हणून मी या घरात राहिली. झालं समाधान की अजून काही ऐकायचंय? तू असं माफी मागायला येणं, गेलेल्या माणसाने त्याच्या फोटोतून कौल देणं आणि मग आपली इच्छा नसताना इथं थांबावं लागणं. श्रुतिका, तुला हे सगळं एखाद्या पिक्चरच्या स्टोरी सारखी रचलेली गोष्ट वाटत नाही का? तुम्ही या गोष्टीवर विश्वास ठेवा किंवा नका ठेवू, त्याने मला काहीच फरक पडत नाही. काय ना मामा, तुम्ही माझ्यापेक्षा वयाने मोठे आहात म्हणून अजूनही तुमच्याशी आदराने बोलतेय. नाहीतर तुमचा अपमान करून कधी निघून गेले असते हे तुम्हालाही कळलं नसतं. अगं अगं तू एवढी काय रागवतेस? मी हे सगळं का बोलतोय हे जरा समजून घे ना. बोला. अगं इथे या घरात माझ्या सकट सगळ्यांचीच मैत्रीच्या प्रॉपर्टीवर नजर आहे आणि तुझ्यावरच तिचा विश्वास आहे. तू जर आम्हाला सामील झाली ना तर तुझ्यावरच्या विश्वासाचा फायदा घेऊन तिला सहज फसवता येईल. म्हणून म्हणतो तू सामील हो, आमचं ऐक. अगं तुझ्या 4 पिढ्या बसून खातील हा शब्द आहे माझा. आता बोल, तुझं याच्यावर काय म्हणणं आहे? लाज वाटते मला तुमच्या या असल्या विचारांची. मामा, तरुण वयात सगळेच चुका करतात, पण जसं वय वाढत जातं ना तसं आपल्याला त्या चुकांची जाणीव होते. तुमचं वय तर वाढलंय
पण चुका करण्याची खोडी अजून गेलेली नाही. आता मी तुम्हाला एक सांगते, नीट ऐका. अजूनही वेळ गेलेली नाही आणि संधीही. तुम्ही ज्या काही चुका केल्यात ना त्याबद्दल मैत्रीची माफी मागा. त्यामुळे कदाचित तुमचं म्हातारपण तरी सुखात जाईल. नक्कीच. अगं श्रुतिका बाळा, मी तुझी परीक्षा घेत होतो ग आणि तू पास झाली. 1 नंबर रे. अगं आम्ही सगळे सुधारलोय खरंच. हो. तुम्ही आता खरं सांगताय की खोटं सांगताय हे तुमचं तुम्हालाच माहित. असो. माझा कोरोना. माझा दगडू मामा. मामा एवढा सुकल्यासारखा का वाटतोयस? आता काय सांगू तुला कोरोना. अरे हातातली ट्रान्सपोर्ट कंपनी गेली आणि पैशाचा झरा ताटला ना. मग काय करणार. अरे कधी काळी पूर्ण थांबा मारल्यावर माझं इंजिन स्टार्ट व्हायचं, पण आता 30-90 याच्यावरच इंजिन गरम करावं लागतं. मामा ही सगळी त्या मैत्रीची कृपा आहे ना? खरंय. पण आता काय बोलणार. आपलेच दात आणि आपलेच होठ. कोणाला सांगायचं ना. तुमच्या फॅमिलीच्या गप्पा झाल्या असतील तर कामाचं बोलायचं का? बोला ना साहेब. नाही म्हणजे तुम्ही सांगितल्याप्रमाणे आजच माझं आणि श्रुतिकाचं बोलणं झालं ना. काय म्हणाली ती? हो ती म्हणाली की ग्रेट. मैत्री द ग्रेट. हेच मला अपेक्षित होतं. अहो काय साहेब काय बोलून राहिले तुम्ही. अहो सगळी माहिती मी काढली. माझं कौतुक करण्यापेक्षा तुम्ही त्या मैत्रीचं कौतुक करू राहिले. आपला अंदाज बरोबर ठरत असेल ना तर शत्रूचं पण कौतुक करावं लागतं. सॉरी हो साहेब, मला हे तुमचं वागणं बोलणं काहीच पटलेलं नाही. याआधी मला वाटायचं मैत्रीला फक्त तुम्हीच धडा शिकू शकता, पण अजून सुद्धा तुम्ही तिचं काहीच बिघडू शकले नाही. शांत व्हा मामा. आत्तापर्यंत बिघडवू शकलेलं नाहीये याचा अर्थ असा होत नाही की बिघडवू शकणार नाही. असं बोलून तुम्ही मैत्रीला एकदम हलक्यात घेताय. हा तुम्हाला सांगतो, आमचा प्रिन्स जेवत असताना एका हाताने चिकन पीस खायचा आणि दुसऱ्या हातानं जिवंत माणसाचं नरड पकडून त्याला जागीच मारायचा. एवढी त्याची हिंमत आणि दहशत होती. पण आज कुठे. हो त्या मैत्रीच्या धास्तीने वेडा होऊन पडलाय.